हरवलं ते गवसलेची प्रेरणा एका मुलीनं मला दिली बालभवनातल्या. मी त्यांना ऑस्कर वाईल्डच्या गोष्टी सांगत होते. तर ऑस्कर वाईल्डचा जो अंत अगदी करुण आहे. म्हणजे त्यावेळचे त्याच्या एका पुरुषाशी असलेले संबंध तत्कालीन इंग्रज समाजाला पचनी पडले नाहीत आणि त्यातून त्याची रवानगी पॅरिसच्या तुरुंगात झाली आणि तिथेच त्याचा अंत झाला. ऑस्कर वाईल्डचे एक कॅन्टरव्हिलेज घोस्ट म्हणून गोष्ट आहे. ते ऐकत असताना 12-13 वर्षाची ही अतिशय चाणाक्ष आणि चतुर मुलगी म्हणाली की कॅन्टरव्हिलेज घोस्ट आणि पॅरिसच्या तुरुंगात खितपत पडलेला खरा ऑस्कर वाईल्ड लिहिणारा ह्याच्यात काहीतरी साम्य वाटतं असं म्हणाली. अर्थात मी तिला त्याचे संदर्भ बदलून ही गोष्ट सांगितली होती. पण नंतर त्या मुलांनी मला सारखं गोष्टीमागची गोष्ट किंवा पुस्तकामागचा लेखक समजून घेण्याची खूप इच्छा प्रकट केली आणि लोकांना त्या जो खरा लेखक आहे त्याची केवढी उत्सुकता असते हे माझ्या लक्षात आलं. आणि मग मी नंतर शोध सुरू केला की लेखक जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्यातला काही अंश त्याच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला असतो, त्याचे काहीतरी संदर्भ त्याच्या मनात असतात. आणि मला जेव्हा ते मी शोध घेतला किंवा अनेक पुस्तकं वाचली तेव्हा म्हणजे असं लक्षात आलं की अरे हे खरं आहे. म्हणजे ओ हेनरीच्या बऱ्याचशा गोष्टी वाचताना म्हणजे असं लक्षात आलं की तो जो तुरुंगात गेला होता, पैशांची अफरातफर केल्यामुळे ओ हेनरीला बराच काळ तुरुंगात घालवावा लागला. त्यामुळे अनेक पोलिसी कथांचं त्याच्या किंवा जेलरच्या संदर्भातल्या, तुरुंगातल्या अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या त्याच्या अनेक गोष्टी आहेत. हे माझ्या हळूहळू लक्षात यायला लागलं. आणि हे असे कितीतरी लेखक मी सांगेन. हॅन्स अँडरसन हा परिकथाकार म्हणून खूप गाजला खरा, पण त्याच्या वडिलांच्या अगदी लहानपणी झालेला, त्याच्या लहानपणी झालेला मृत्यू आणि त्यानं त्यांना लावलेला चटका, बाहुलीचं घर घरून देणारे त्याचे वडील, त्याच्यावर किती त्याच्या गोष्टी आहेत. किंवा आपण अगदी आपल्याकडचे म्हणजे मुळात जन्मानं भारतीय नाही पण कर्मानं आणि धर्मानं नक्की भारतीय असलेले रस्किन बॉन्ड यांच्या जर कथा तुम्ही घेतल्यात तर हिज लॉस्ट फादर, ही लॉस्ट हिज फादर अँड ही लॉस्ट एव्हरीथिंग असं खरं रस्किन बॉन्ड यांचं आहे. तर त्या वडिलांच्या स्मृतीबद्दलची कुठे ना कुठे उल्लेख आणि त्या नात्यातलं माधुर्य आपल्याला प्रतीत होतं. हे माझ्या लक्षात आल्यानंतर ती एक शोधयात्रा म्हणजे सुरू झाली की आपण जेव्हा इतरांना सांगतो तेव्हा त्यांचं वैयक्तिक आयुष्य कसं होतं आणि त्याचा काय परिणाम प्रत्यक्ष जगताना आणि वाङ्मय निर्मिती करताना झाला तो आपण शोधून काढला पाहिजे असं मला वाटलं. आणि अनेकांचं म्हणजे प्रेमचंदसुद्धा लेखक झाले तेव्हा लहानपणी आजींनी सांगितलेल्या गोष्टी आणि कुणा गारुड्याच्या पाठवून गेलेली त्यांनी केलेली पदयात्रा ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. तेव्हा ही जी सगळी मला मिळाली हातामध्ये आली किंवा रवींद्रनाथ टागोरांचं, साने गुरुजींच्या कथा तपासताना तुमच्या हे लक्षात येतं की जे व्यक्तीच्या आयुष्यात घडतं त्याचे काही ना काही पडसाद हे त्याच्या लिखाणात उमटतात. आणि दोन गोष्टींची जेव्हा सांगड येते म्हणजे मी परत एकदा यांच्याकडे हॅन्स अँडरसनकडे जाईन की त्याची जी मॅच गर्ल ही कथा आहे ना संपूर्ण जगभर ती खूप गाजली मॅच गर्ल. आणि ती त्याच्या खरं म्हणजे आईची गोष्ट आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये त्याच्या आईला तिचे वडील पाठवत असत काही वस्तू विकायला आणि काहीही वस्तू विकली नाही गेली की तिला मारहाण होत असे. तेव्हा हा चार्ल्स डिकन्सच्या बालकामगारांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्यथा त्याच्या अनुभवातून आलेल्या आहे. तर हे लोकांपुढे मांडावं, हे वाचकांपुढे मांडावं आणि त्यांना एखादी कथा वाचल्यानंतर मागे जाऊन त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चा वेध घेण्याची प्रेरणा मिळावी ही हरवले ते गवसल्याची प्रेरणा होते. यातले बहुतेक लेख साधनामध्ये आलेले आहेत आणि मग मी ते एकत्र केले. काही लोकांनी त्याचा केलेला संग्रह मला दिला. कितीतरी लोकांनी त्याची कात्रणं कापून ठेवली होती. माझ्यामध्ये ते नसल्यामुळे मी ते केलं नव्हतं पण काही केलं होतं. त्या माझ्या मैत्रिणींनी मला ते पाठवून दिले आणि ते मग हरवले ते गवसले या पुस्तक रूपात ते आलं. मला शब्दच्या प्रकाशकांचे खूप आभार यावेळी मानावेसे वाटतात. म्हणजे श्रीयुत येशू पाटील हे मला 2004 साली भेटले तेव्हापासून आजपर्यंत आमचा जो पुस्तकाच्या रूपाने सुरू झालेला, प्रकाशनाच्या रूपाने झालेला जो स्नेह आहे त्याचं अतिशय निखळ अशा मैत्रीमध्ये रूपांतर झालं. या पुस्तकाच्या निमित्ताने पुस्तकांच्या पलीकडचं जग बघणारी एक मैत्री आमच्या दोघांत निर्माण झाली हे मी माझं भाग्य समजते.